धन्यवाद डीजे। तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागत। आपण स्पर्धा पाहतोय ब्रदर्स ग्रुप आयोजित उसरली प्रीमियर लीग UPL। लक्ष विद्या मॅच कडे, मॅच ऑन आहे तर नक्कीच यस डेफिनेटली अगदी सर्व गोष्टींकडे आपलं लक्ष। प्रणय, जेवणाचं काउंटर सुरू करायचं असेल तर आम्हाला काही सूचना द्या। अगोदर आपण लहान मुलांना ची सोय करू आणि त्यानंतर आपण यस आचारी वर्गाकडून आम्हाला माहिती मिळाली। यस मॅच ऑन आहे, इम्पॉर्टंट मॅच। सुरुवात मात्र धूमधडाका आणि पहिल्या चेंडूवर आला हा चौकार। लक्ष विद्या मॅच कडे, मॅन ऑफ द सिरीज चे पुरस्कर्ते वॉशिंग मशीन हायर कंपनीची मशीन आहे। नितीनजी भगत सरपंच यांचं धन्यवाद देऊया। म्हणून ही वॉशिंग मशीन मिळाल्यानंतर जर त्या खेळाडूचा विवाह झाला नसेल, सिंगल असेल, तर त्याचे घरचे किती खुश असतील, आणि जरी मॅरिड असेल तरी त्याच्या घरचे खूप खुश होतील। ब्रँडेड कंपनीची ही मशीन आहे। प्रणय आम्हाला सांगतो का या मशीनमध्ये 8.5 किलोची कॅपॅसिटी आहे, म्हणजे मे बी 5 ते 6 माणसांच्यासाठी ही उपयुक्त आहे ही अचीवमेंट। लक्ष विद्या मॅच कडे, दुशाननं 2 चेंडू चौकार आले, त्यानंतर डॉट जेम रॉकस्ट्रायकर निर्वी जॉगर्स या संघाचे आपण पाहतोय संघ मालक आहेत हरे मुकेशजी भगत। गती कमी केली, जरूर ड्राईव्ह करतोय नितेश भगतनं जे आक्रमण केलं बघा। त्यानंतर पाठीराखण होत असताना चुरशीचा सामना आहे। उसरली प्रीमियर लीगचे दिमागदार पर्व, चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी सुद्धा, या गावचे ग्रामस्थ सुद्धा, काही बच्चे कंपनी, सर्व संघाच्या स्टँडमध्ये आता गर्दी वाढत चालली। संपूर्ण गाव एकत्र झालं, एकजूट एक संघ झाल्यात। ब्रदर्स ग्रुपचं विशेष आपण त्यासाठी धन्यवाद देऊया। दुशान भोईर 4 चेंडूचा समाप्तीनंतर एकूण धावा 10, 10 रन्स समोर ठेवला, चपराक दिली, व्हॉट अ क्लासिक शॉट, नो चान्स। पॉवर प्ले मध्ये सुरुवात जबरदस्त, चौकार। काय सुरुवात करून दिली, बेमिसाल, कमाल, बहारदार, संधी कोणती निर्माण करून दिली नाही, आणि ज्या पद्धतीने तो मैदानावर खेळतोय, गुड बॅटिंग। लाईन पाहिली, हा फटका टोकला डीप कडे, जेल होईल का, थोडं कठीण आहे, कॉल झालाय, मात्र नितेशने नकार दिला दिनेशला। बॅटिंग करत असताना ओम साईराम मैत्री सुपर किंग्स, खरं बॅटल आहे ते म्हणजे नितीन भगत सरपंच आणि त्यांच्या विरुद्ध संजय भगत सुद्धा आहेत, मुकेश भगत, जितेंद्र भगत, असं युद्ध आपण जरूर पाहतोय। पहिल्या षटकाचा खेळ संपला, दुशाननं 15 धावा दिल्यात, पुन्हा ताकद दाखवली नितेशनं। झी क्रिक लाईव्ह ही यूट्यूब वाहिनी सुद्धा या स्पर्धेला लीड करते। लाईव्हचे आमचे स्पॉन्सर शुभमजी भगत यांना पाहतोय, नितीनजी भगत मॅन ऑफ द सिरीजचे स्पॉन्सर। तर प्रकाश भगत यांच्याकडून एक सरप्राईज बक्षीस आम्ही डिक्लेअर करतो। जर हा सामना जिंकला ओम साईराम मैत्री सुपर किंग्सनं, तर प्रकाश भगत तर आजच्या रात्रीची मेजवानी त्यांच्याकडून मिळणार आहे। तर विलास पाटील यांचं धन्यवाद, पेठचे आमचे मान्यवर 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचे विशेष धन्यवाद देतो ज्यांनी सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी योगदान दिलं। लक्ष विद्या मॅच कडे, फर्स्ट सेकंड नंबरची ट्रॉफी चंद्रकांत गोविंद भगत
यांचं धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वसंत आल्या भोईर यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेसाठी कुंडलिक मुंडे मॅन ऑफ द मॅच गॉगल. तर नक्कीच जेवणाचे काउंटर सुरू केलेत आपण. लहान मुले असतील, बॉयज अँड गर्ल्स, चला लहान मुले तुम्हाला भूक लागली असेल तर बुफे सिस्टम काउंटर सुरू केलं आणि तिथे कोणी घाई करू नका. चला लहान मुले आपण लहान मुलांसाठी सुरू केले जेवणाचं काउंटर. पहिला चेंडू स्ट्रेट हिट, तुफानी पॉवरफुल, काय आतषबाजी रूपाने खेळतोय नितेश भगत. धन्यवाद. तर रोशनची बोईर आहेत आपटा यांच्याकडून 1000चं प्राइज. जर नितेशनं लगातार 3 षटकार ठोकले तर खुला चेंडू. हेमंत भगत यांना माहिती आहे फलंदाज सेट झालाय आणि त्याला रोखणं. रोशनजी बोईर आपटा या स्पर्धेचा आनंद घेत असताना नितीनजी बघत असतील आमचे सरपंच ज्यांचा संघ खेळतो मैत्री सुपर किंग्स. चला जेवणाचे काउंटर सुरू केलेत. खेळाडू आपण तिथे जा, प्रेक्षक ग्रामस्थ असतील फक्त गर्दी करू नका, सर्वांना पुरेल अशा जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आमचे लाईव्ह कक्ष ऑफिशियल्स आपण जाऊ शकता. आमचे काही पाहुणे तरी त्यांनी गेला तरी चालेल. आमचे काही मान्यवर आहेत, काही पुरस्कर्ते, त्यांना सर्वांना आपण सूचना करतो. हेमंत भगतला आपण इथे जरूर पाहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या टोटल 15, एकूण धावफलक टोटल 24. 5 षटकांची मॅच आहे. UPL उसरली प्रीमियर लीगची ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. महेंद्र शिवदास पाटील, आकाश शिवदास पाटील या स्पर्धेचे आमचे सन्मान चिन्हाचे पुरस्कर्ते. बेस्ट बॉलर काना पाटील, बेस्ट फिल्डर किरण भगत. आक्रमण केलंय, धावांचा ओघ तसा सूर्य आणि गॅप मध्ये हा फटका चौकार. केस बघा आमचे हर्षद पाटील आहेत ना, सकाळी जेव्हा आम्हाला मिळाले तेव्हा त्यांनी सांगितलं की आज मी व्हेज खाईन, रविवार असून सुद्धा. आणि बघा आता छानपैकी नॉनव्हेजवर ताव मारतात. हेमंत भगत थोडं षटक महागडे राहिले, 3 चौकार आले. दिनेश बरसलाय, इथे चूक झाली मिड ऑफ कडे. अशा संधी सोडायचं नाही. राग चिडचिड नेहमी होत असते, मात्र झेल सोडल्यानंतर त्याची परतफेड करावी लागते. मैदानावर विकेट मिळत नाही, चिंतेचा विषय बनलाय. नितेश भगत इंडिव्हिज्युअल योगदान त्याचं पाहिलं. 9 मध्ये 24 वर तो खेळतो. संघाची धावसंख्या जलद गतीनं 29 धावा आहेत. बॅटिंग करत असताना टीम ओम साईराम मैत्री सुपर किंग्स. का होईल या मॅच मध्ये, किती धावांचं टार्गेट सेट होईल. हेमंत भगत हे लेजंड क्रिकेटर, मुकेशजी भगत असतील, आपण पाहतो जितेंद्र भगत या संघाचे पुरस्कर्ते, मात्र रोखणार का. साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे. स्कोर कार्ड गुणतालिका सांगते हा सामना कसा असेल, का असेल या मॅचचा निकाल. हेमंत भगत आतापर्यंत 5 चेंडू 3 चौकार आले. थोडीशी गोलंदाजी महागडी राहिली, धावा रोखाव्या लागतील. धावसंख्या 29, विकेट मिळत नाही. चांगली भागीदारी, जी जबाबदारी ती दाखवून देत असताना ओ चढवला अल्ला आक्रमण, डीप लॉंग ऑफ, कठीण आहे चेंडू अडवणं. आणि आणखीन एक दोन्ही हुकमी सलामीवीर मैदानावर आगेकूच करताना 2 षटकानंतर पहिल्या ओव्हरनंतर 15 होत्या आणि 2 षटकानंतर धावा 33.
बघा जेवणाचे काउंटर सुरू केलेत. याच दरम्यान आम्ही पाहतोय क्रिकेट वेळे चाहते क्रिकेटचे शहेनशाह सुद्धा त्यांना म्हणूया. आज तागे सुद्धा 40+ क्रिकेट खूप छान खेळतात. ते सन्माननीय मुन्ना सुरते विचुंबे यांचे इथे आगमन झाले. विदेश वारीसाठी सर्वाधिक ते पसंती देतात आणि आतापर्यंत त्यांचा एक रेकॉर्ड सुद्धा आहे. अनेक वेळा दुबई टूर असेल, आउट ऑफ कंट्रीमध्ये जाण्याचा प्रत्येकाचा एक छंद असतो आणि मुन्ना सुरते यांचा छंद कोणता असतो तर विदेश वारी. नक्कीच काही वर्षानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का जगभ्रमंती सुद्धा ते करणार आहेत एकाच ट्रिपमध्ये. ही सुद्धा त्यांचं ड्रीम्स विजन आहे. अभि भगत 2 षटकानंतर 33 विकेट का मिळत नाही आणि फलंदाज सेट झालाय. आता काय डावपेच असतील हेमंत भगत, कारण मैदानावर नितेश सेट झालाय. तो लिलिया जबाबदारी पेलतो आणि तो ज्या पद्धतीनं मैदानावर खेळतोय आपल्या नैसर्गिक खेळाला प्राधान्य देतो. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड गॅप मध्ये वेगानं, नो चान्स. बॅटरला फसवलंय मात्र इथे यशस्वी झालाय जरूर. अंडर प्रेशर आहे बॉलिंग टीमवर, प्रयत्न फसवण्याचा करतोय गोलंदाज, यश मिळत नाही. गोलंदाजी करताना अर्जुन पाटील. तगडी बॅटिंग लाईनअप आहे. ओम साईराम मैत्री सुपर किंग्स. धावसंख्या वेगाने पुढे सुसाट वेगाने, एकूण धावा टोटल 37. हा चेंडू आदळलाय ऑन साइडला प्रहार, फाईन लेग कडे बॅकअप दुशान गेलाय. चेंडू अडवण्यासाठी कुठे का होईना चेंडू अडवलाय. 2 धावा तितक्याच वेगानं. आउटफील्ड मध्ये थोडासा अडथळा आला, तणाव थोडा वाढेल, टेन्शन वाढेल. मात्र या मॅच मध्ये जरूर म्हणेन का टार्गेट जरी मोठं असलं तरी दोन्ही संघ तेवढे बलवान आहेत. एक सूचना देतोय, जर तुम्ही जेवण करत आता तर स्टेजवर येऊन तुम्ही जेवण करू शकत नाही. ही सुद्धा सूचना आयोजकांकडून आम्ही देतो. तुम्ही भोजन करत असाल तर स्टेजच्या मागे, कारण इथे काही पाहुणे येतील. ऋतिक भगत असतील, आमचे रोहन वरुण भगत आहेत, विनीत आहेत, हर्षद, प्रणय आहेत, मयूर आणि प्रमोद भगत, संपूर्ण आमची मॅनेजमेंट. अर्जुन 2 चेंडू 7 दिल्या, एकूण धावा 40. 4-0. विकेट मिळत नाही, काय डावपै चकले जातील. हेमंत भगतला तेच करावं लागेल. इथे विकेट मिळाली तर कमबॅक होऊ शकतो. 1:36 झालेत. दुपारचं सत्र, जर विकेट मिळाली दिनेश श्रेष्ठ आपण पाहतो पूर्ण सेट झालाय. नितेश त्याला साथ देतो. मात्र नितेशचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन पाहिलं, त्याचं बहुमौलिक योगदान पाहिलं तर त्यामध्ये 3 तब्बल आपण पाहतो 6 चौकार होते. सुरुवातीला सलग 2 त्यांनी सलग 2 वेळा चौकार दाखवले. ती जबाबदारी पेळत असताना वैयक्तिक योगदान देतो. 10 चेंडूमध्ये 28. सच अ ग्रेट इनिंग. या जबाबदारी तो पेळतोय. अर्जुन पाटीलला विकेट हवे. समोर उभा आहे नितेश. लो फुल टॉस, शॉर्ट स्क्वेअर लेगला मिसफिल्ड खराब होते आणि याचा प्रत्यय मोजावा लागतो. आणि हे छोटे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात, जिथे तुम्हाला आपण पाहतो क्षेत्ररक्षण खराब होतं तेव्हा द्विधा मनस्थिती होते आणि तिथे कुठेतरी धावफलक पुढे सरकतो. आणि आता एकूण धावा 42. 42 रन्स ऑन बोर्ड. फ्लिक केले, जेल घेणं कठीण होतं. लॉंग लेग कडे आणखीन एक फटका, चौकार. लक्ष विद्या मॅच कडे. आतापर्यंत अर्जुन पाटील चौकार नंतर 3 धावा, त्यानंतर 2 धावा, 2 चौकार आले आणि आतापर्यंत विनायक आम्हाला माहिती देतो टोटल चौकार आले या इनिंग मध्ये 9 चौकार आलेत. खतरनाक फलंदाजी, डेंजरस, वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट. नितीन भगत जे संघ मालक आहेत, सरपंच, ज्यांनी या खेळाडूला का निवडलं त्यांना माहिती, हा आपल्यासाठी बेस्ट प्रॉडक्ट आहे. नितेश भगत कमालीची बॅटिंग, सूर्य सुपर क्लास दाखवते. माझ्याकडे ती कॅपॅसिटी, कुवत आहे, मी मॅचला यू टर्न देऊ शकतो. आणि नितेश भगतच्या डोक्यात हेच आहे का त्याला चांगलं टार्गेट सेट करायचं. 46 धावा, 3rd ओव्हर. समोर ठेवला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच
कमबॅक होणं आता फिल्डिंग टीमला खूप महत्वाचं आहे. डॉट बॉल विकेट. दुशांत भोईरच्या षटकामध्ये 15, हेमंत भगत यांच्या 18, 2 चौकार आले. अर्जुन पाटील यांना कमबॅक करून द्यायचे. जेम रॉकस्टार नीरव जॉगर्स या संघाला. आक्रमण चढवला हल्ला आणि हा फटका जातोय. दे धक्का. नितेश भगतला मिळाली लय आणि आता या खेळाडूला कोणतंच नाही राहिले भय. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. ओम साईराम मैत्री सुपर किंग्स कमालीची बॅटिंग. तीन षटकं संपली. बॅटिंग आवडली असेल तर नितेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 52 धावा धावफलकावरती टोटल 52. 14 चेंडूमध्ये 40 धावांची वैयक्तिक खेळी करतो नितेशच्या खेळानं सर्वांना खुश केलं. या ओव्हरमध्ये आलं 19. का बॅटिंग सूर्य का म्हटलं जातं हा खेळाडू मोठ्या हिमतीचा काय. वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट आहे. नितीन भगत सरपंच संघ मालक आहेत संजय भगत असतील आणि आज नितेशची निवड का त्यांनी केली. दिनेश श्रेष्ठी सारखा अनुभवी यंग टॅलेंट सुद्धा या संघामध्ये. मात्र हेमंत भगत यांना काय करावं लागेल. मागे काय झालंय ते त्यांना विसरावं लागेल. 3 षटकामध्ये गोलंदाजांचा खुर्दा केला. त्यांची धुलाई झाली. फलंदाजाचं थैमान होतं आणि या विरुद्ध त्यांना डावपेच आता हाकावे लागतील. गोलंदाजी मार्कवर आपण स्वतः संघ मालक मुकेशजी भगत यांना पाहतोय. त्यांना पाहिजे डॉट बॉल विकेट. मोठे फटके रोखावे लागतील. संपूर्ण आमचे आयोजक ऋतिक रोहन बोईरेत वरुण विनीत हर्षद पाटील सर्व आयोजकांच्या अगोदर त्यांनी भोजन करून घेतलं. धन्यवाद. प्रणय भगत मयूर असतील प्रमोद फोटोग्राफी लालचंद मुंडे यांचं धन्यवाद देतो. पाणी मधुकर भगत आणि रोशन सुरते यांचं धन्यवाद. तर वॉटर टँक सौरभ भगत आणि गौरव भगत यांचा आम्ही धन्यवाद देतो. लक्ष विद्या मॅच कडे. चला लक्ष विद्या मॅच कडे. जी क्रिक लाईव्ह. ओ फटकेबाजी अजूनही सूर्य लॉंग ऑन कडे. हा फटका खेचला. आणखीन एक धमाका चौकार. बघा प्रेक्षकांना एक सूचना देतोय का आपण जेवण केल्यानंतर जी आपली प्लेट्स आहे ती इकडे कुठे फेकू नका. इतरत्र आपण एका जागी ठेवा जिथे मागे व्यवस्था करण्यात आली. मुकेश भगत. ओ ताकदीचा प्रचंड वापर. आणखीन एक तुफानी हल्ला. दॅट इज अ टॉप शॉट. षटकार. क्या बात आहे. नितेशच्या पाठोपाठ दिनेश श्रेष्ठनं जो खेळ दाखवला 6 मध्ये 22 4 6 एकूण धावफलक टोटल 62. या मैदानावर कुठलीही टार्गेट सेट सुरक्षित नाहीये. जरी 80-85 धावा झाल्या तरी चेस होऊ शकतात. या मैदानाचं वैशिष्ट्य मीनाक्षीनगर गावदेवी मैदान स्पर्धा पाहतोय ब्रदर्स ग्रुप उसरली खुर्द आयोजित UPL 15 18 19 अशा धावा पहिल्या 3 षटकामध्ये आल्या आणि आता मुकेश भगत यांचे षटक वापसी त्यांना हवंय. आणखीन एक आक्रमण. जेल सोडलाय. मागे 2-3 वेळा अशा चुका झाल्या. जेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते आपण बरेच सामने पाहिलेत. ओके आणखीन एक सूचना देतो. एकूण धावा धावफलकावरची टोटल संघाची धावसंख्या 64 64. काय तगडी बॅटिंग सूर्य. विकेट मिळत नाही. स्लोअर वन गॅप मध्ये. हो व्हेरी क्लोज. डीप कव्हरला 1 बाउन्स चौकार.
स्टँडमध्ये जे काही पाण्याचे जार आहेत जर ते रिकामे झाले असतील तर इकडे घेऊन या. टँकर 2:30 वाजता इथून निघणार आहे, तर पुन्हा आम्ही ती सोय करू. रिकामे जार असतील तर प्लीज. आणखीन आक्रमण काहीच बिघडत नाही, संतुलन जबरदस्त आहे. 2 फलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. फलंदाज होता नितेश, इंडिव्हिज्युअल 14 मध्ये 40 आणि त्याला साथ देताना दिनेश श्रेष्ठ 9 मध्ये 29. का बॅटिंग सूर्य. लक्ष विद्या मॅच कडे तुफानी हल्ले. थोडस आपण पाहतोय नीरव यांच्या चेहऱ्यावर प्रचंड स्ट्रेस टेन्शन पाहतो. क्रिकेटमध्ये डाऊन्स फॉल असतात, मात्र कधी कधी चांगला खेळ सुद्धा होतो. मात्र या मैदानावर 90-85 धावा सुद्धा होऊ शकतात. 4थं षटक डॉट बॉल विकेटची अजूनही गरज आहे. स्लोअर 1. आता इथून कमबॅक करावं लागेल कारण धावा धावफलकावरती 69 आहेत. हेमंत बघितला माहिती या ओव्हर्समध्ये 4-5 धावा आल्या ना तरी कमबॅक होईल. 1:45 ज्यांना जेवण करायचं असेल तर त्यांनी जेवण करून घ्या आणि आपल्या प्लेट्स वगैरे असतील तर इतरत्र न फेकता त्या एका जागी ठेवा. आणि स्टँडमध्ये ज्यांचे जार पाण्याचे संपले असतील तर प्लीज आयोजकांना कोऑपरेट करा. ज्यांचे स्टँड मध्ये जे जार आहेत पाण्याचे ते संपले असतील तर त्यांना आम्ही या सूचना करतोय. चला लक्ष विद्या मॅच कडे पुनश्च एकदा. विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष असेल. आपण पाहतो 1 ओव्हर बाकी आहेत. मुकेश भगत 17-19 धावायला. अर्जुन टार्गेट सेट विजयासाठी किती धावांचं टार्गेट सेट करणार बॅटिंग टीम. ओम साईराम मैत्री सुपर किंग्स. तर बघा आमचे चॅम्पियनचे चेक्स आलेले आहेत. कॅश प्राइज विनर विजेता उपविजेता. आज जिग्नेशला पप्पांनी खूप चांगलं लाईव्हला मार्गदर्शन केलं आणि तो कधी विसरणार नाही. स्टेजवर तुम्ही जेवू शकत नाही या सुद्धा सूचना आहेत. ते कॅश प्राइज सन्मान चिन्हाचे आमचे पुरस्कर्ते सूरजजी प्रभाकर भगत, महेंद्र शिवदास पाटील आणि आकाश शिवदास पाटील यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. ब्रदर्स ग्रुप. 4 षटकानंतर 69. निखिल भगत पहिला चेंडू खोलात टाकला. निखिल भगतला हेच करायचे, मोठे फटके आता त्याला रोखायचे. निखिल भगत निकुला हाच प्रयत्न करावा लागेल. दोन्ही फलंदाज सेट झालेत, त्यांना मोठे फटके खेळण्याची संधी कोणती द्यायची नाही. कदाचित हेच डावपेच त्याचे असतील. धावसंख्या धावफलकावर टोटल 70. तगडी धावसंख्या. बॅटिंग करत असताना ओम साईराम मैत्री सुपर किंग्स. यानंतर 2 सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल सुद्धा आपण पाहणार आहोत. विनायक यांना आम्ही पाहतो. विनायक पाटील जी क्रिकचे ते सुद्धा मॅनेजर्स आहेत. डीजे हंसिका यांना आपण पाहतो UPL या स्पर्धेच्या माध्यमातून. निखिल भगत निकुला हेच करायचे, सिंगल डॉट आणि तो तेच प्रयत्न करेल. ओ गुड बॉलिंग. या चेंडूची गरज आहे. कदाचित हाच कांडमंत्र असेल. मागे काय झालं ते विसरावं लागेल. निकी आपण पाहतो सेट झालाय. नितेश भगत गावचेच खेळाडू आहेत, एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. विनयजी वामन भगत यांच्याकडून 1000चं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळाले, त्यांचं धन्यवाद. फटका खेचला. ओ टक्कर झाली. कॉल झाला नव्हता. कॉल दुशान करायला हवा होता. मी घेतो. कॉल झाला नाही वेगाने. बघा थोडी दुखापत असेल तर पोहोचा लगेच फर्स्ट एड बॉक्स. स्प्रे घेऊन जा. काही आमचे एक्सपिरियन्स वाले असतील. तिकडे क्षेत्ररक्षकांची टक्कर झाली. लक्ष द्या मॅच कडे पुनश्च एकदा. निखिल भगत थोडासा इंजुरी सुद्धा आपण पाहूया. पाणी घेऊन जा लगेच. पाणी. आमची मॅनेजमेंट तिथे पोहोचले. जेवणाचं काउंटर आपण सुरू केलं. लहान मुले असतील जेवण करून घ्या. जास्त दुखापत असेल तर आयोजक त्याला थोडी रेस्ट द्या. कुठली जोखीम घेऊ नका. जर ऑल फाईन असेल तर मॅच ऑन करा.
चला लक्ष विद्या मॅचकडे एकूण धावा धावफलकावरती 71. चला तिथे गर्दी करू नका, विनंती असेल. जेवणाचे जे काउंटर आहेत तिथे जाऊन सर्वांनी भोजनाचा स्वाद घ्या. तिथे सुद्धा गर्दी करू नका. सगळ्यांना पुरेल अशा जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आयोजक आम्हाला सांगतील सेमीफायनल आणि फायनलच्या ओव्हर्स किती असतील. 5 ओव्हर आहेत. मग त्यासाठी आपल्याला मॅचेस जरूर वेळ सुद्धा आपल्याकडे 1:49. जरी आपण 2:30-3च्या दरम्यान मॅच सुरू केली तरी 3 मॅचेस कव्हर होऊ शकतात. डीजे लाईव्ह जर तुम्हाला सुद्धा भोजन करायचं असेल तर करून घ्या, नाही ब्रेक. 3 मॅचेस सुद्धा 5 ओव्हरचे. रिलीवर तुमचे बोलवा आणि तुम्ही सुद्धा जेवण करून घ्या. निखिल भगत निक्कू, संपूर्ण आमचे आयोजक कृतिक, रोहन, वरुण, हर्षद, विनीत, प्रणय, मयूर आणि प्रमोद भगत, सर्व आमचे पुरस्कर्ते कुंडलिक मुंडे यांचा आम्ही विशेष पुन्हा धन्यवाद देऊ. मॅन ऑफ द मॅच गॉगल त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले. बघा प्रत्येकाच्या स्टँडमध्ये पाण्याचे जार जे रिकामे असतील ना तर लहान मुलांकडे पाठवून द्या. जर तुम्ही येत नसाल तर 15 मिनिटात टँकर इथून निघतोय. पाणी संपलं तर बोलू नका, कारण जर रिकामा कोणता जार असेल तर पाठवून द्या इकडे. निखिल भगतला पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा टोटल 71. काय कमालीची बॅटिंग आहे. हायस्ट पार्टनरशिप सुद्धा म्हणूया. चला लक्ष द्या. निकू ओ चढवला हल्ला दिनेश श्रेष्ठ कडून. हाय तो फटाका षटकार. आणि 17 मध्ये 41 नितेश. दिनेश खेळतोय 38. काय फटकेबाजी सूर्य. मिसफिल्डनं त्याचं प्रत्युत्तर मिळालं. आकर्षक जावं लागतं दिनेशला. मात्र दिनेशचा खेळ आवडला असेल तर त्याच्या सुंदर खेळासाठी एकदा टाळ्या उद्या मित्रांनो, एकदा टाळ्या उद्या या अभेद्य भागीदारीसाठी. क्रिकेटमध्ये हे छोटे छोटे क्षण जिथे तुम्ही चुका कराल तर तुम्हाला मुक्कावं लागतं. मात्र आज नितेशनं जो खेळ दाखवला, टार्गेट सेट केलं. हेमंत भगत यांचा संघ सुद्धा तेवढा चांगला आहे, चांगलं नेतृत्व आहे. 1-2 फलंदाजांना सुरुवातीपासून आक्रमण केलं, कारण आपण पाहिलं असेल 95-96 धावा सुद्धा क्रिकेटमध्ये चेस होतात. टार्गेट सेट केलं, विनिंग टार्गेट 78 टार्गेट आहे. चला भोजनाचं काउंटर सुरू. तत्पूर्वी ऐकूया डीजे कडे आपण वळूया. धन्यवाद. फिल्डिंग लावून घ्या, कारण 1:53 झालेत. 2:30 वाजता आपल्याला सेमीफायनल सुरू करायचे, कारण काही स्पेशल गेस्ट ज्या वेळेमध्ये येणार आहेत त्यासाठी या सूचना.
मुन्ना सुरते यांना विनंती करेन आपण सुद्धा भोजनाचा आस्वाद घ्यावा. तर ओम साईराम मैत्री सुपर किंग्सचे संघमालक गौरव भगत यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. तर त्यांना वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आजचा हा वाढदिवस त्यांचा आनंदाचा व्हावा. तर केक सेलिब्रेशन सुद्धा होणार आहेत. 80 धावांचं टार्गेट आहे. 5 षटक्या 80 धावा बऱ्यापैकी जरी टार्गेट डोई जड असलं तरी होऊ शकतात. आपण ग्रामीण डे क्रिकेट नाईट क्रिकेटमध्ये पाहिले 12 मध्ये 60 धावा आम्ही चेस होताना पाहिले. मात्र आता 30 चेंडू आणि 80 धावांची गरज. ऑन एन ॲव्हरेज सरासरीचा विचार केला तर सुरुवातीपासून धावफलक मेंटेन ठेवावं लागेल. 16-85 ची जी गती आहे ती तुम्हाला कायम ठेवावी लागेल. बॅटिंग टीमला हाच विचार करावा लागेल. तर आघाडीची जोडी सरकली. 2 बंधू हेमंत भगत आणि टीम ओनर मुकेश भगत. मॅच ऑन आहे. चला फिल्डिंग सेट करा. जितेंद्र भगत या संघाचे संघ मालक माजी ग्रामपंचायत सदस्य यांना आपण पाहतोय स्टँड मध्ये. नितीनजी भगत संजयजी भगत जी ओम साईराम मैत्री सुपर किंग्सच्या संघ मालक आहेत. आणि आयोजक आम्हाला जरूर काही वेळात सांगतील का नेक्स्ट सेमीफायनल कुणाची असेल. प्रणय चला हर्षद इन्फॉर्मेशन पोचवा. सेमीफायनलच्या लढती कशा असतील त्यांचा वेळापत्रक आपल्यापर्यंत काही वेळातच पोहोचेल. सौरभ पाटील यांच्याकडून प्राइज झाले 5000. जर गौरव भगत यांनी गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये 5000 यस पैसे ऑनलाइन जीपे केले जातील. अंपायर यस मॅच ऑन. नितेश भगत फर्स्ट ओव्हर टार्गेट 80. रामचंद्र भगत यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचे. चला नीरव जागवार्स आपला 12वा खेळाडू पाठवा लगेच. लक्ष द्या मॅच कडे. नितेश भगत पहिला चेंडू रिवर्स अटेम्प्ट शरीर भेदी अपील जारी. स्टँडिंग मोशन तिथे होती. सेमीफायनल साठी हा सामना खूप महत्त्वाचा असेल. वेळापत्रक येईल 2 सेमीफायनल त्यानंतर या स्पर्धेतील फायनल. मुकेश भगत हेमंत भगत 80चं टार्गेट होईल का होईल. तो 16-80 ची सरासरी 16-30 ची सरासरी 30 गती म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 2 मोठे फटके मॅन्डेटरी. तर सौरभ भगत यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. 2 दिवस पाण्याची सुविधा सुद्धा आम्हाला त्यांनी केली त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. ग्राउंड साठी टँकर असो ओ आक्रमण मिडॉन कडे सिंगल डबल काही फारसं बिघडणार नाही. बघा पत्रावली तुमच्या प्लेट्स असतील त्या कुठेही टाकू नका. आपलाच मैदान आहे आपल्यालाच रोज खेळायचे.
तर परिसर थोडा स्वच्छ ठेवा या सुद्धा सूचना आम्ही देतो. 2 चेंडूचा खेळ संपलाय. ओ क्रॉस बॅटेड फाईन लेग कडे. ओ गुड स्ट्रोक. दिस इज अ बिग शॉट. संघ मालक आहेत मुकेश भगत. सामना सोडायचं नाही. क्रिकेट खेळामध्ये असं म्हटलं जातं मॅचला तुम्ही किती सिरियसली घेता हे खेळामध्ये खूप महत्वाचं असतं आणि कदाचित मुकेश भगतना तेच करायचे. सामना कधी सोडायचा नाही. हार कधी मानायची नाही. लढावं लागेल, झुंजावं लागेल, 2 हात करावे लागतील. सामना सोडत नाही. नितेश भगत चढवलेला हल्ला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू आपटला आणि त्याला ठोकण्याच्या तयारीमध्ये होते. नितेशवर सुद्धा दबाव आहे. एकूण धावा 4 चेंडू नंतर 7. 16-30 ची सरासरी पाहिजे. टार्गेट 80. तेच करावं लागेल. सामना महत्वाचा आहे. 2 चेंडू या ओस मधील बाकी. ओ ढकलला चेंडू गॅप मध्ये. सिंगल न फारसं बिघडणार नाही. फिल्डिंग टीमला सुद्धा माहिती 80 करायचे. आता चेंडू शिल्लक 1. हेमंत भगत कडून हीच अपेक्षा आहे. एकूण धावा धावफलकावरती 8. एक मोठा फटका आला तर ती बरोबरी साधता येईल जी ऑन एन ॲव्हरेज ऑन पेपर थोडा कठीण प्रवास आहे. मैदानावर संघर्ष करावा लागेल बॅटिंग टीमला. नितेश सज्ज होईल. 80चं टार्गेट. तुम्हा आम्हा सर्वांच्या माहितीसाठी ओम साईराम मैत्री सुपर किंग्स विरुद्ध सामना पाहतोय आपण जेएम रॉक स्ट्रायकर्स. ओ प्रचंड वेग आणि हा डॉट बॉल. एंड ऑफ दी ओव्हर. धावा आल्या 8. मागे जाऊन पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये धावा आल्या होत्या 15. मागे पडलाय जेएम रॉकस्टार्स. नीरव जॉगवर्स. पुढे जावं लागेल, पुढे जावं लागेल. एकूण धावा धावफलकावरची टोटल 8. टार्गेट 80. चला आमच्या आयोजकांनी सर्वांनी जेवण करून घ्या. सूचना सुद्धा आल्यात कारण पाहुणा वर्ग इथे येतोय काही वेळातच. बघा लिंबाजी तो जरा सरळ करा आपण. चला लक्ष विद्या मॅच कडे. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, व्हेरी टफ मॅच. सेमीफायनलचा वेळापत्रक आमच्यापर्यंत येईल. काय दिनेश श्रेष्ठ खेळला, काय नितेश खेळला अफलातून. बेधडक खेळानं सर्वांची मन जिंकली. कामगिरी त्यांनी चूकलेली पार पडली आणि बेधडक स्वरूपाची बॅटिंग त्यांनी दाखवत असताना सर्वांना प्रभावित केलं. विशिष्ट कॉन्फिडन्स सुद्धा आपण पाहिलं. ओव्हर नंबर 2. बघा फिल्डिंग टीम जर सामना जिंकला तर बॉल आउट मे बी होईल आणि जर बॅटिंग टीम जिंकला तर ते डायरेक्ट क्वालिफाय होतील. चांगली लढत आहे. चांगला आपण पाहतो प्रवास. रितेश भगत. चला मॅच स्पीडअप करा पण तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागेल दोन्ही संघांना. मॅचला तुम्ही किती सिरियसली घेता हे सुद्धा महत्वाचं आहे. काही रिक्षा चालक मालक सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. बघा जेवणाची उत्तम व्यवस्था. आचारी वर्गाचं विशेष धन्यवाद. आचारी वर्गामधील जे जे व्यक्तिमत्व होते त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. लक्ष विद्या मॅच कडे. स्ट्राइक रेंजला मुकेश भगत, गोलंदाज रितेश भगत. पहिला चेंडू आणि इथे मात्र मिस्टेक. लढावं लागेल, 2 हात करावं लागेल. सिंगल डबल न फारसं बिघडणार नाही. समीकरण कठीण. मिनिमम 30-35 धावा तरी 2 षटकामध्ये आल्या तरी प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण होईल. आक्रमण बॅटच्या मधोमध आला स्लॉट मध्ये आणि पाठवला त्याला प्लॉट मध्ये. हेच करावं लागेल. षटकार. काय होऊ शकतो या मॅच मध्ये. दोन्ही फलंदाजाकडे ती सुप्त क्षमता आहे आणि त्यांना माहिती आहे माझा हक्क आहे. स्वतः संघ मालक आहे. सामना सोडायचा नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. आक्रमकता हा खेळाचं नाव आहे. मुकेश भगत स्वतः संघ मालक आहेत. विजय मिळवला तर थेट तिकीट मिळणार. काय फेकून दिलं चेंडूला. प्रचंड ताकद होती. अपेक्षा त्यांच्याकडून दाखवून देत असताना एक डाव तुझा. रितेशला दाखवून दिलं तर एक डाव माझा. डॉट षटकार. 2 षटकार आले. एकूण धावफलक टोटल पोहोचले 14.
2 षटकानंतर गुणतालिका आपण पाहिली ऑन पेपर 33 धावा होत्या. हे सुद्धा विसरून चालणार नाही बॅटिंग टीमच्या, तेच करावं लागेल. नेक्स्ट बॉल सज्ज होईल रितेश, मागे ठेवला, त्याला भरपूर उंची होती. या अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. जर कनेक्शन झालं असतं ना तर चित्र वेगळं असतं आणि हा बेनिफिट मिळाला असता. अशा संधी सोडायचं नाही. वेस्ट ऑफ हाईट साठी आपण हा रिव्ह्यू पाहणार. भरपूर हाईट ह्या चेंडूवर होती आणि ते चित्र आपण इथे जरूर पाहिलं. तर मुकेश भगत यांच्यासाठी एक बेधडक पारितोषिक आले. ते किरणजी भगत. यस वाईट, डेफिनेटली वाईट आहे. मॅच ऑन करा. रिव्ह्यू फिनिश. किरणजी भगत यांच्याकडून मुकेश भगतने या चेंडूवर षटकार आला तर 2000 बॅक टू बॅक 2 साठी पारितोषिक होतं. लक्ष उद्या मॅचकडे. अपार मेहनतीची स्पर्धा पाहते ब्रदर्स ग्रुप. एकूण धावा 15. आक्रमणाचा प्रयत्न स्क्वेअर लेगला, वेगाने चेंडू गेलाय, फिल्डर तिथे रेडी आहेत. ओ मिसफिल्ड झाली. सिंगल डबल न काही होणार नाही. समीकरण अनालिसिस. लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅचकडे. काय होऊ शकतो. षटकार चौकारीने सामना जिंकायचा, सामना सोडायचा नाही. सिंगल न धावफलक पुढे सरकले 16 आणि टार्गेट विजयासाठी 80. हेमंत भगत हे लेजंड क्रिकेटर. अनेक मैदान गाजवलेत, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केल्या आणि आता संघासाठी खेळायचं. पुढचा प्रवास. आक्रमण, चढवला हल्ला, दे धक्का आणि घे छक्का. यस, कॅल्क्युलेशन चेंज होईल. जितेंद्र भगत हे टीम ओनर. माहिती आम्हाला मिळते 8 धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 8. त्यानंतर डॉट षटकार, वाईट सिंगल षटकार. 22 जरूर साहजिकच सर्वांच्या नजरा मॅचकडे. जितेंद्र भगत साहेब टीम ओनर येऊन बसा आपण. यस, प्राइज आले. रितेश भगत पुन्हा एकदा 30 तयारी. डॉट बॉल. लक्ष उद्या मॅचकडे. अतितटीची लढत आहे. करो या मरोची लढाई, अस्तित्वाची लढाई. एकूण धावा 22. 2 षटकानंतर 33 धावा होत्या. प्रवास तोच सूर्या. हेमंत भगत, मुकेश भगत दाखवून देत असताना हम भी किसी से कम नाही. का असेल पुढच्या चेंडूवर निकाल. रितेश भगत. खराब चेंडू, ताकदीचा प्रचंड वापर. ओ बॅड लक. नॉट आउट जर हेमंत भगतने ही खेळी केली तर किरण भगत यांच्याकडून प्राइज आलेत आणि तिथे नंदू भगत आहेत आणि आज पाहुण्यांचा पाहुणचार ते तिथे करतात. सर्व पाहुणचार तिथे केला जातोय. 2 षटकानंतर एकूण धावा 23. टार्गेट विजयासाठी 80. 8-0. लक्ष उद्या मॅचकडे. मुकेश भगत आणि त्यानंतर हेमंत भगत. 2 सख्खे बंधू मैदानावर आणि त्यांच्या दहशतीखाली वावरताना गोलंदाजी. आलेले अपयश धुवून काढायचं. गेलेला सामना जिंकण्याची मजा काही वेगळी असते. 18 मध्ये 57. 18-31 सामना होता. काल सुद्धा पाहिला 18-7. हेमंत भगत यांना माहिती आहे काय होऊ शकतो या मॅच मध्ये. लक्ष उद्या मॅचकडे. 18 बॉल 57 गरज. स्ट्रायकर एंडला हेमंत भगत. अरुण साठी सुद्धा प्राइज आलेत. किरण भगत यांच्याकडून प्राइज आहे 2000 रुपयाची विकेट साठी. लक्ष उद्या मॅचकडे. 18 बॉल 57.
क्रॉस बॅटेड, सामना सोडायचा नाही, सामना महत्वाचा, अटीतटीची लढत आहे. आणि लक्ष द्या, आयोजक कमिटी आम्हाला सांगतात आता मॅचवर तुम्ही फोकस करा, बक्षिसांची एकदाच अनाउन्समेंट करा. यस आम्ही नक्की करू. मॅचकडे वळतोय आणि फलंदाजी म्हणजे मला थांबायला वेळ नाही, याचंच नाव आहे हेमंत भगत. 18 मध्ये 57, 17 चेंडू 56. आक्रमण, चढवला हल्ला, सीमारेषी लगत, व्हॉट अ कॅच. थोडी पॉवर कमी पडली, समीकरण अजूनही डोई जड आहे, सामना एकाकी कडवी झुंज देऊ शकतो. काय गोलंदाजी सुरू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. असं क्षेत्ररक्षण झालं असतं तर कदाचित फर्स्ट इनिंग मध्ये धावा रोखल्या असत्या. आणि फिल्डिंग दाखवून देत असताना महत्वाचा घटक आहे. आणि क्रिकेट हा खेळ आहे, हा खेळ नाही कॉम्प्युटरचा, हा खेळ आहे मदतीचा, मेहनतीचा. आणि ते टार्गेटला पार करायचे. क्रिकेट हा खेळ असा आहे, हा खेळ डोक्यानं खेळला जातो. चला लक्ष विद्या मॅच कडे. विश्वेश भोईर प्राइस सुद्धा येतो. चला मी थोडं मॅच कडे फोकस करतो कारण सामना हाय व्होल्टेज आहे. अशा परिस्थितीमध्ये समालोचन प्रेक्षकापर्यंत पोहोचणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि ते काम आम्ही करतो. 16 मध्ये 56, 18 मध्ये 57, समीकरण मध्ये सामना सोडायचा नाही. आक्रमणाचा प्रयत्न, विकेट हवी होती आणि विकेट. दुशान भोईर आउट. 18-57, 17-57, 16-56. आता समीकरण बनेल. मॅच कठीण झाले. हेमंत भगतला स्ट्राइक आपल्याकडे ठेवावी लागेल. काय प्रभावित केलं अरुण भगतनं, सुंदर गोलंदाजी केली. बॅक टू बॅक 2 विकेट, दबाव निर्माण झाला. 15 मध्ये 56. इथून प्रत्येक चेंडूवर षटकार हवाय. 24, 2 षटकानंतर 33 होत्या. 3 षटकानंतर बॅटिंग टीमच्या धावा होत्या. पूर्वार्धामध्ये आपण जरूर पाहिलं 3 षटकानंतर 52 होत्या. अठरा चेंडू 57 धावेची गरज. 17-56, 16-56. मॅच कडे 15-56. आक्रमणाची गरज आहे आणि चेंडू जरूर गेलं लॉंग स्टॉपला. सामना सोडत नाही. UPL उसरली प्रीमियर लीग थरार आपण पाहतोय. सामना जिंकण्यासाठी आपण काय वेगळं करता याला क्रिकेटमध्ये खूप महत्व दिलं जातं. सामना जिंकण्यासाठी काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी करता आणि या नशिबाचा चौकार असेल. एकूण धावा. थोडा सायलेंट झोन ठेवा, मॅच इम्पॉर्टंट आहे. मॅच कडे फोकस करा, नंतर तुम्ही प्राइस द्या. 14 मध्ये 52. किरण भगत यांच्याकडून आज खूप पारितोषिक आलंय. अर्जुन पाटीलला 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी. लक्ष विद्या मॅच कडे, सामना सोडायचा नाही. 14 मध्ये 51, 14 बॉल 51. सामना बनेल का बनेल, आक्रमण करावं लागेल. गुड बॉलिंग, डॉट बॉल, दबाव निर्माण होतं. हेमंत भगत कडे स्ट्राइक हव्या, मात्र ती स्ट्राइक मिळत नाही. हा चिंतेचा विषय. सामन्यामध्ये काही कमबॅक होईल, अजूनही वेळ गेली नाही. 12 मध्ये 50 धावा आम्ही चेस होताना पाहिल्या. आता समीकरण 13 मध्ये 51, 29. टार्गेट 80. अटीतटीची लढत, करूया मरोची लढाई, अस्तित्वाची लढाई. 13 बॉल 51. गोलंदाज अरुण भगत. हल्ला चढवण्याची तयारी होती मात्र नाहीये. सिंगल न काही बिघडणार नाही. हेमंत भगत यांना स्ट्राइक हव्या, त्यांना आता सुसाट वेगानं खेळावं लागेल. 12 बॉल 51. डीजे धन्यवाद. चला पाणी घेऊन जा, इमर्जन्सी.
एकूण धावा फलकावरची टोटल गुणसंख्या आपण पाहतो 29. 3 षटकानंतर संघ थोडासा मागे पडला. हेमंत भगत यांना माहिती आता समीकरणे 12-51. जरी लास्ट ओव्हरला 20-22 जरी ठेवला म्हणजे एका षटकामध्ये तो धुवाधार खेळ करावा लागेल. जेम रॉकस्टार्स नीरव जॉगर्स या संघाला, ओम साईराम मैत्री सुपर किंग्स संजय भगत असतील, नितीन भगत सरपंच, जागवार्स हा संघ आपण जरूर पाहतील. नीरव चला जेम रॉकस्टार्स बॅटिंग टीम आणि ओम साईराम मैत्री सुपर किंग्स. बघा जो कोणी जेवण करायचं बाकी असेल आणि भोजनाचं काउंटर आपण सुरू केलंय, लहान मुले सपोर्टर्स काही आमची वरिष्ठ मंडळी आपण भोजन करून घ्या. हेमंत भगतवरी जबाबदारी. लक्ष द्या मॅचकडे. 3 षटकानंतर धावा फलकावरची टोटल 29. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉल 51. मॅच मध्ये काय होऊ शकतो. गोलंदाजाला षटक हाताळतो 4थं आणि गोलंदाज दिनेश श्रेष्ठ. दिनेशकडे ती कॅपॅसिटी कुवत आहे. अनेक अडथळ्यांना आता तोंड द्यायचं. हेमंत भगत यांना आलेलं संकट आलेलं अपयश आता धुवून काढायचं. पहिला चेंडू लॉफ केलाय, क्षेत्र खाली आहे, जेल होणार का. ओ गुड कॅच, व्हेरी गुड कॅच. आता 12-51 13-51 11 बॉल 51 ची गरज. धन्यवाद. न्यू बॅट्समन अभिषेक. षटकारासाठी अभिषेकला आले 500 रुपये पुरस्कर्ते सुजय भगत. चला 500 रुपयाचं प्राइज झालं अभिषेकला. मॅच थोडी कठीण आहे. झकास लस्सीचं विशेष आपण धन्यवाद देऊया. सुजित भगत यांच्याकडून षटकाराला 500 रुपये. तर भातांचे आम्ही आदरणीय सीएम भोईर यांचे सुपुत्र सुशांत भोईर नाईट स्पर्धेचे आयोजक युवा नेतृत्व त्यांचे इथे आगमन झाले. त्यांचं मी UPL च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तर लक्ष विद्या मॅच कडे. विनिंग कॅल्क्युलेशन. सामना आता डोई जड आहे. जेएम रॉकस्टार नीरव जागवार्स या संघाला मॅच कठीण आहे. कठीण झाले प्रवास. 10-51 10 बॉल 51. लक्ष विद्या क्रॉस बॅटेड. आता सिंगल डबल काही बिघडणार नाही. कठीण होत चालले सामना. झी क्रिक लाईव्ह आपण जरूर पाहतो. झी क्रिक लाईव्हच्या वतीनं आलेल्या सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. सिंगल डबल काय होणार नाही. मॅच आता निघून 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 चालले हातातून. जितेंद्र भगत साठी 2000 रुपये होते षटकाराला. चला लक्ष विद्या मॅच कडे. मॅच आता थोडी. सुजित भगत लक्ष विद्या मॅच कडे. दिनेश श्रेष्ठ आतापर्यंत एकदा गोलंदाजी आवडले असेल तर दिनेश साठी टाळ्या होऊ द्या. विकेट आणि 3 डॉट. खूप बॉलिंग, एक्सपर्ट बॉलिंग पाहायला मिळाली. तंत्रशुद्ध गोलंदाजीनं सामना कसा थांबवता येतो. 3 डॉट सुद्धा पाहिलेत. बघा जितेंद्र भगत आलेत. चला जेवणाचं कोणी बाकी असेल तर जेवून घ्या. 2000 रुपये षटकाराला सुजित भगत यांच्याकडून. अजित भगत किरण भगत यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. जितेंद्र भगत यांच्यासाठी जी बॅटिंग करतात. चला लक्ष विद्या. मॅच थोडी आता वन साइड जाते कारण एकदा टाळ्या उद्या. दिनेश श्रेष्ठ या स्पर्धेमध्ये
तिसरा मेडन ओव्हर. क्या बात आहे, गुड बॉलिंग. आपल्या आकर्षक गोलंदाजीनं त्यांनी सर्वांची मनं जिंकल्या. ओम साईराम मैत्री सुपर किंग साठी गुड बॉलिंग. लक्ष विद्या मॅच कडे. 13-51, 12-51, 11-51 जे लक्ष होतं. आज नितेश काय बरसला, बॅटिंग केली नितेशच्या बरोबर दिनेश श्रेष्ठानं. दिनेशनं आज मेडन ओव्हर सुद्धा दाखवली. संजयजी भगत, नितीन भगत सरपंच या संघाचे पुरस्कर्ते संघ मालक राहिलेत आणि त्यांनी जो खेळ केला ना, त्यांच्या खेळानं सर्वांची मनं जिंकली. आता 6-51. अर्जुन पाटीलला 500 रुपये. सुजित भगत आणि मगाशी आयोजकांनी सांगितलं फायनल मध्ये कोणतेही बक्षीस हे पुकारलं जाणार नाही. फायनल मध्ये कॅश प्राइज. सुशांत भोईर यांच्याकडून 500 रुपये. जर झेल पकडला विशेष भोईर याने तर पारितोषिक खूप येतात. जेव्हा अशी पारितोषिक येतात ना तेव्हा आमचं मॅच कडे लक्षच नसतं. यस, विशेष साठी हे पारितोषिक आहे. मॅच वन साइड आहे. मात्र आता चालेल. मात्र जो खेळ केला दिनेशनं नितेशनं, जी सुरुवात झाली आणि त्यानंतर जी गोलंदाजी झाली बॅटिंग करत असताना जरूर आपण पाहिलं ओम साईराम मैत्री सुपर किंग्सनं पूर्वार्ध मात्र या संघाने गाजवला. चला सामना सुरू ठेवायचे. सेमीफायनलचा शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचेल. सेमीफायनलचा शेड्यूल कसा असेल त्याची काही इन्फॉर्मेशन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 8 धावा आपण जरूर पाहिलं. चला सेमीफायनलचं शेड्यूल काही वेळातच येईल. अमित भगत अरवी स्ट्रायकरचे संघ मालक ग्रामपंचायत सदस्य, आपण बसून घ्या स्टेजवर. विशाल भोईर आता मॅच वन साइड आहे. स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल. चला अर्वी स्ट्रायकरचे सर्व जे खेळाडू आहेत अर्णवी स्ट्रायकर्स ज्याचे संघ मालक अमित भगत यांच्याकडून आम्ही सूचना देतो का आपण स्टेज कडे या. आणि ज्यांचं जेवण झालं असेल तर कुणाचं बाकी असेल त्यांनी लवकर भोजन करून घ्या. आपण काउंटर बंद करतो 15 मिनिटात. अर्णवी स्ट्रायकर्स. चला मी विनंती करेन नीरव जागवर्स आणि बंगली इंडियन्स पिचवर या. बॉल आउट होईल आणि संधी असेल. प्रत्येकाला 5 आपण हे रेस्ट सुद्धा देऊया. काही सन्मान आपण त्या अगोदर करतोय. तर मी ज्यांची नावं घेतली अर्णवी स्ट्रायकर्स, बंगली इंडियन्स आणि नीरव जागवार या आपण. हां 5 थांबा ही मॅच होऊ दे. तर सुजित भगत यांना आमंत्रण आलेत का आपण तिथे मेजवानी सुरू आहे तिथे जाऊन त्याचा आस्वाद घ्यायचा. VIP डाईजवर मागे काही आमचे पाहुणे. चला बॉल आउटची जे काही नियमावली आमच्यापर्यंत पोहोचेल. चला मॅच झाली असेल तर भोजनाचा आस्वाद घ्या. देणगी स्वरूपात आमचे सर्व मान्यवर यांचा आम्ही धन्यवाद. 2:23 2:30 नंतर आपण सेमीफायनल 1 सुरू करू. त्या अगोदर हा बॉल आउट्स. चला प्लेयर चॉईस